महाराष्ट्र शासनाच्या 2006च्या GR नुसार राज्यभरात शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिक कॅरी बॅग सर्व बंद आहे। आपण वेळोवेळी कारवाया करतो, सिंगल यूज प्लास्टिक चालायला नको, हातगाडीवर आपण कारवाया केल्या, दुकानावर कारवाया केल्या, परंतु असं लक्षात आलं की जे स्टॉकिस्ट हे सिंगल यूज प्लास्टिक कॅरी बॅग विकतात। त्यामुळं मोती कारंजाला आमचं नागरी मित्र पथक, वॉर्ड ऑफिसर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पथकाने जेव्हा हे गोडाऊन चेक केले, संजय प्लास्टिक, NB प्लास्टिक आणि शालिमार प्लास्टिक, तर यांच्या गोडाऊनमध्ये सिंगल यूज प्लास्टिक खूप जास्त प्रमाणात सापडलं। त्याचा आता पंचनामा चालू आहे। यांना यापूर्वी सुद्धा दंड केलेला आहे, त्यामुळे यांचा नवीन आता खूप वेळा दंड केला। यांना शेवटचं संधी म्हणून 25,000 रुपये फाईन, पूर्ण प्लास्टिक जप्त होईल। यानंतर यांनी जर पुन्हा प्लास्टिक विकण्याचा प्रयत्न केला तर यांच्यावर नियमानुसार FIR होईल। आणि कोणतंही प्लास्टिक आता जर कोणी गोडाऊन असेल तर शहरात माझी सर्वांना आवाहन आहे, विनंती आहे की कोणताही स्टॉकिस्ट जर सिंगल यूज प्लास्टिक असेल तर ते आम्ही 2 दिवसात सर्व जप्त करणार। कोणीही सिंगल यूज प्लास्टिक विकू शकत नाही, साठा करू शकत नाही। आणि आपण आता त्याला पूर्णतः 15 दिवसात, महिनाभरात शहरात सिंगल यूज प्लास्टिक 100% बंद करण्याची मोहीम आपल्या सर्वसाधारण सभेने काल जो निर्णय घेतला की शहरात कोणत्याही पद्धतीचं सिंगल यूज प्लास्टिक चालायला नको, तसे आदेश आपल्याला आहेत। मान्य आयुक्त महोदयांचे आदेश आहे की पूर्ण शहरामध्ये सिंगल यूज प्लास्टिकची कॅरी बॅग विकल्या गेली नाही पाहिजे आणि स्टॉकिस्ट पण विकले नाही गेले पाहिजे। त्या माध्यमातून यांच्यावर तिघावर आपण आता यांचे जप्त केले, पूर्ण प्लास्टिक जप्त केले। यांना दंडात्मक कारवाई होईल। जर सहकार्य केलं नाही, पंचनामा करायला, जप्त करायला त्यांच्यावर FIR होईल।